Hello student, today we are going to see second part of 1.2 on to the summit. We reach the top. Now let's see कुठं it. लावा किंवा रोवा put them at the peak. I'm sure that you and Hillary are going to do it आणि मला खात्री आहे तुम्ही हे काम करणारच. नेक्स्ट आय टोल्ड कर्नल हंट. आता हे महत्वाचं आहे, पहा त्यांनी काय केलं होतं तेनजिंग नोर्गेंनी. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. आणि त्यांनी असं सांगितलं की मी या 3 ध्वजांबरोबरच चौथाही ध्वज आणलेला आहे माझ्या बरोबर आणि तो इंडियाचा आहे. पण त्यांना परमिशन घ्यावी लागणार होती. त्यांनी काय केलं पहा, I had to ask Colonel Hunt's permission in his capacity as leader of the expedition. या मोहिमेचे लीडर म्हणून त्यांना विचारणं म्हणजे त्यांची परमिशन घेणं भागच होतं, चौथा फ्लॅग घ्यायचा की नाही म्हणून. आता इंडियन फ्लॅगचा इम्पॉर्टन्स काय आहे ते सांगितलेलं आहे आपल्याला. ओके, दिस ऍक्ट ऑफ तेनजिंग नोर्गे शोज हिज पॅट्रियोटिझम, राईट. देशभक्ती ही अशा पद्धतीनं एक्सप्रेस केली जाते किंवा करायला पाहिजे. आपल्याकडे जरा थोडंसं वेगळं चित्र असतं. मी थोडंसं या व्यतिरिक्त आणखी सांगायचा प्रयत्न करेन. आपल्याकडे वेगळ्याच पद्धतीनं विभत्स स्वरूपात देशभक्ती दाखवली जाते. तर तसं न करता जे खरोखरच समाजोपयोगी आहे, समाजाच्या हिताचं आहे, कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचं ऍक्ट किंवा कृती करणं म्हणजे खरी देशभक्ती आहे. आता हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. अँड वन मोर थिंग, दिस सब्जेक्ट इंग्लिश इज नॉट टू गिव्ह मार्क्स इन एक्झाम्स ओनली, राईट. दिस सब्जेक्ट विल टीच यू हाऊ टू बिहेव इन द सोसायटी. या सब्जेक्टच्या माध्यमातून आपल्याला फक्त परीक्षेपुरती मार्क नाही मिळवायचे, तर समाजामधलं आपलं वर्तन कसं असायला हवं, ते किती चांगलं असायला हवं, आपल्यामुळं कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, देशभक्ती, तत्वज्ञान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय असतात हे याच्यामधून आपल्याला शिकायचं आहे. मग ते ॲटिट्यूड असेल, मोटिवेशन असेल, करेज असेल, जे काय आपले मूलभूत गुणधर्म आहेत ना ह्युमन बिईंगचे, ते सगळे आपल्याला इथं शिकायचे आहेत, ते डेव्हलप करायचे आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व बनायचं आहे आपल्याला. सो दिस सब्जेक्ट विल डेफिनेटली हेल्प यू टू डेव्हलप युअर पर्सनॅलिटी. हे सर्वात महत्वाचं आहे आणि ते लक्षातही ठेवायचं आहे. इंडियन फ्लॅगच्या बाबतीत आपण पाहत होतो. ओके, कर्नल हंट सेड. आता कर्नल हंट काय म्हणाले पहा, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट इन इंडियन फ्लॅग. का नाही, तू किंवा तुम्ही तो फ्लॅग घेऊन जाऊ शकता. आय एम ग्लॅड, मुळात म्हणजे मलाच आनंद झालेला आहे टू नो दॅट यू ब्रॉट इन इंडियन फ्लॅग, की तुम्ही भारताचा तिरंगा ध्वज बरोबर आणलेला आहे. हे पाहून किंवा हे जाणून मलाही आनंदच झालेला आहे असं त्यांनी सांगितलं कर्नल हंट यांनी. ओके, द नेक्स्ट. आफ्टर 1 hour ऑफ स्टेडी गोईंग. स्टेडी म्हणजे सावकाश. आता तिथं स्लोप आणि स्लँटिंग लाईन कशी असते ते आपल्याला माहित आहे. एकदम स्टीप असं तीव्र उतार असतो. तर तिथं तासभर ते शांतपणे सावकाश सावकाश चालत राहिले. आपल्याला ससा आणि कासवाच्या गोष्टीमधल्या माहित आहे शब्द स्टेडी. After 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side. आता इथं काय झालं पहा, अगोदर ते साऊथ फेसला होते माउंट एव्हरेस्टच्या. तुम्हाला दिशा तर कळतातच. साऊथ फेस आणि वेस्ट साइड हे आपण काय ते अगोदर पाहूया. इथं आपल्या पुढं कंपास आहे थोडक्यात. साऊथ म्हणजे कोणती दिशा, दक्षिण, बरोबर. तर हे अगोदर साऊथ फेसला होते आणि इथून त्यांना कोणत्या वेस्ट साइडला जायचं होतं, इकडे, इथून. पण ह्याच्यामध्ये खूप मोठी एक रॉक्सची लाईन होती, ती त्यांना पार करायची होती. ओके, स्टेडी म्हणजे स्लो, बरोबर आहे. दिस वॉज ओके, माय मिस्टेक, कुठं होतो आपण, हा, विकट. इथून सुरुवात करतो मी. वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस अँड स्टार्टेड अप द वेस्ट साइड. आम्ही साऊथ फेस कडून
वेस्ट साइडला सुरुवात केली चढण करायला, वेअर वी हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स, तीव्र उतार असणारी एक रॉक्सची लाईन आम्हाला क्रॉस करायची होती. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट, आणि हे मात्र स्लो आणि डिफिकल्ट अवघड होतं, त्यामुळं स्लोली जावं लागत होतं. करेक्ट. वन्स वी हॅड क्लिअर्ड दीज, एकदा का आम्ही हे सगळे लाईन ऑफ रॉक्स आहे ना वरती मेन्शन केली, ती क्लिअर केली, ती पास केली की तिथून पुढे कोणताही अडथळा नव्हता असं त्यांना म्हणायचं आहे. देअर वॉज नथिंग बारिंग आवर वे टू टॉप बट अ स्नो कवर्ड इन्क्लाइन. स्नो कवर्ड इन्क्लाइन ती फक्त एक बर्फाच्छादित अशी एक इन्क्लाइन म्हणजेच रांग होती, ती फक्त आम्हाला क्रॉस करावी लागणार होती. स्लोपिंग लेस अँड लेस ऍज इट नियर द टॉप, आणि मग त्याचा स्लोप कमी 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 होत होता. जसं आपण टॉपकडे जाईल ना शिखराच्या, तसं तसं तो स्लोप कमी होत होता. नेक्स्ट, these last 60 or 70 feet up to the top, टॉप पर्यंत पोहोचण्यासाठीचे हे जे 60-70 फीट म्हणजेच फूट आपण ज्याला म्हणतो, ते जे अंतर होतं ना, ते कसं होतं पहा. वेअर नॉट व्हेरी डेंजरस, ते काही एवढे धोकादायक किंवा डेंजरस नव्हते. शेवटचे 60 ते 70 फूट अंतर वॉज नॉट व्हेरी डेंजरस, बट वी केप्ट अप द सेम स्टेडी पेस. पण आम्ही आमच्याच पेस म्हणजे काय, आपलं जे स्पीड आहे, आणि ते कसं ठेवलं तर स्टेडी ठेवलं, हळूहळू आम्ही सावकाशच चालत होतो. अँड वी रीच्ड द स्मॉल फ्लॅटन्ड समिट ऑलमोस्ट टुगेदर, आणि मग आम्ही त्या स्मॉल छोट्याशा अशा फ्लॅटन्ड म्हणजे सपाट अशा समिटला जवळपास बरोबरच, ऑलमोस्ट टुगेदर दोघेही बरोबरच पोहोचलो. ठीक आहे. समिट मिनिंग दिलेला आहे, स्लोपिंगचं पण मिनिंग दिलेलं आहे. हिअर यू कॅन सी स्लोपिंग स्लांटिंग अप ऑर डाऊन, म्हणजे 90 डिग्री सोडून आणि 180 डिग्री जे आहे ना अगदीच एकदम समांतर हॉरिझॉन्टल, ते सोडून मधला कोणताही अँगल असेल तर आपण त्याला स्लोप म्हणतो. बरोबर. स्लँटिंग लाईन, ऑब्लिकची सिंबल असतं बघा, तिरकं असं, मग तो स्लोप कमी जास्त असू शकतो, जशी डोंगराची चढण असेल तशी. आणि समिट म्हणजे काय, द हायेस्ट पॉइंट ऑफ अ हिल ऑर माउंटन, टेकडीचं किंवा पर्वताचं शिखर, सर्वात उंच भाग, शिखर, त्याला समिट म्हटलं जातं. सुमित वाचा चुकून, तसं वाचू नका, ते तसंच स्पेलिंग असतं सुमितचं पण. ओके. नेक्स्ट, during the last 50 feet from the peak, Hillary and I were moving about 20 feet apart. आता हे फार महत्वाचं आहे. जेव्हा ते शेवटच्या 50 फूट अंतरामध्ये होते ना, तर त्यांना त्या दोघांमध्ये 20 फुटाचं अंतर होतं. हिलरी अँड आय वेअर मुव्हिंग अबाउट 20 फीट अपार्ट, एकमेकांपासून ते जवळपास 20 फुटांचं अंतर ठेवून चालत होते. आणि त्याचबरोबर वी वर टाईड टुगेदर विथ रोप, त्यांनी एकमेकांना एका दोरीनं बांधलेलं होतं. काय म्हणजे बांधणे, टुगेदर विथ अ रोप, रोप म्हणजे दोरी आपल्याला माहित आहे. मोस्ट ऑफ द टाइम द रोप वॉज लूज, बऱ्याचदा ती दोरी लूज पडायची, म्हणजे त्यांच्यातलं अंतर कमी असायचं. बरोबर. अंतर कमी झाल्यानंतरच दोरी अशी लूज पडणार ना. बट वेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड, पण जेव्हा ते एकदम धोकादायक अशा ग्राउंड वरती पोहोचले, वी ड्रीम इट टॉट, टॉट मीन्स टाईट, तेव्हा मात्र त्या दोघांमधली जी दोरी होती तिच्यामध्ये ताण निर्माण झाला. म्हणजेच काय तर ते डेंजरस ग्राउंड म्हणा किंवा डेंजरस पॅच मध्ये होते, आपण ज्याला म्हणतो ना हार्ड पॅच, तर तिथं होते. अशा वेळेस मात्र त्या दोरीला ताण पडायचा. नेक्स्ट पॅराग्राफ, आर यू अंडरस्टँडिंग दिस? नेक्स्ट, गुड. दिस रोप वॉज अ सिम्बल, ही दोरी म्हणजे एक सिम्बल होतं. कशाचं सिम्बल, त्याच्यावरती आधारित एक प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला इथं. गिव्ह रिझन्स फॉर रोप बीइंग अ सिम्बल. रोप म्हणजे दोरी, हे कशा पद्धतीनं सिम्बल म्हणून इथं वापरलेलं आहे, त्याच्यावरती एक 4-5 लाईन्स लिहायच्या असतील तुम्हाला, हे नोटबुक मध्ये लिहायचं.
So this rope was a symbol. It tied us together. त्या दोरीनं आम्हा दोघांनाही एकत्र बांधलेलं होतं. One could not move without the other. दोघांपैकी म्हणजे एकाच वेळेस दोघांनाही मुव्हिंग करावं लागणार. कोणताही एक व्यक्ती एकाच वेळेस मूव्ह करू शकत नव्हता. दोघांनाही बरोबरच मूव्ह करावं लागत होतं. We were not two individuals but a team. आम्ही दोन वेगळे व्यक्तिमत्व नव्हतो तर एक टीम होतो. दोघांची का असेना पण ती टीम होते. बरोबर. अँड यू मस्ट हॅव सीन और वॉच्ड व्हेरियस व्हिडिओज शोविंग द मॅजिक ऑफ टीम वर्क. काम कोणतेही असू देत आपल्याला टीम वर्क डेव्हलप करावं लागतं. कोणतेही काम असू देत, फॅमिलीमध्ये असू देत, रिलेटिव्ह मध्ये असू देत किंवा फ्रेंड्स मध्ये असू देत, आपल्याला आपलं टीम वर्क चांगल्या म्हणजे प्रभावी पद्धतीने करावं लागतं. जर आपण कोणतेही काम एकत्रितपणे करायचा प्रयत्न केला तर ते यशस्वीरित्या म्हणजे पूर्ण होतं, अचीव करता येतं. नेक्स्ट, आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स. मला बऱ्याचदा विचारणा होते. बघा, नाव तेंजिन नोर्गे इज टेलिंग सम बिटर ट्रूथ. जरा थोडस हे कटू सत्य सांगतात ते. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स. मला बऱ्याचदा विचारणा होते किंवा झालेली आहे. आणि ती कोणती? तर हु वॉज फर्स्ट. म्हणजे तुमच्या दोघांपैकी कोण पोहोचलं पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट वरती. आणि त्यांच्या दृष्टीने ते कशा पद्धतीने हे टॅकल करतात प्रश्न पहा. When we were within reach of the summit, I did not think of who was going to be first. Tenzin Norgay was not thinking about who reaches first. ते असा विचारच करत नव्हते की दोघांपैकी कोण पहिल्यांदा पोहोचत आहे. As we can guess while reading the previous that word team, कारण ते टीम म्हणून कन्सिडर करत होते, राईट. आणि मग त्यामुळं पहिल्यांदा कोण पोहोचतंय हा विचार त्यांच्या डोक्यात येतच नव्हता किंवा नव्हताच तो विचार तसा. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. आणि त्यांच्या मते हिलरी सर, एडमंड हिलरी सर सुद्धा तसा विचार करत नव्हते. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. त्यांचं सगळं जे लक्ष होतं ते कशावरती होतं? क्लाइम्बिंग वरती होतं. बिकॉज दॅट वॉज द इम्पॉर्टंट थिंग. अँड रिस्क ऑल्सो, हॅझार्डस पण होतं, तेवढंच धोकादायक होतं. त्यामुळे त्यांचं सगळं लक्ष कुठं लागलेलं? क्लाइम्बिंगकडे. त्यामुळे कोण पहिल्यांदा पोहोचते हे महत्वाचं नव्हतं. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. अशा वेळेस आपल्याला बऱ्याचदा इतर महत्वाच्या गोष्टी किंवा काळजी करायची असते. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रिच्ड द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. आता तेच प्रश्न विचारतायत पहा. तेंजिन सर प्रश्न विचारतात आपल्याला काय? व्हॉट डज इट मॅटर. त्यांना काय फरक पडतो? वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. मी किंवा हिलरी सर, दोघांपैकी कोणीही पहिल्यांदा पोहोचलं तरी त्यांना काय फरक पडतो? बघा, पुढचं वाक्य महत्वाचं आहे. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. आमचा विचार हा होता की आम्ही दोघेही टॉपला पोहोचलो. आणि हा कंबाईन कॉमन थॉट होता. तिथं शर्यत नव्हती कोण पहिल्यांदा पोहोचलं आणि कोण नंतर. लोकांना कसं याच्यामध्ये सुद्धा पुन्हा ते चर्वित चर्वण करत बसायची सवय असते. चर्वित चर्वण म्हणजे माहित आहे ना आपल्याकडे, थोडक्यात सोपा शब्द आहे त्याच्यासाठी, गॉसिपिंग. तर आमचाच व्यक्ती पहिल्यांदा पोहोचला, तुमचा नंतर पोहोचला वगैरे वगैरे. तर मग इथं थोडंसं डिस्क्रिमिनेशन होऊ शकत होतं. म्हणून त्यांनी दोघेही एकत्रितच पोहोचलो असं सांगितलेलं आहे. वी हॅड टू. आणि आम्हाला तसं विचार करणं भागच होतं. वन कुड नॉट डू दॅट अलोन. वन कुड नॉट डू इट अलोन. एक व्यक्ती असं कोणतंही मोहीम म्हणजे एकट्यानं पार पाडू शकत नाही. हे टीम वर्क असते. ओके, गुड. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet between us. आता इथं म्हणते जर आमच्या दोघांमध्ये साधारणपणे 1000 पावलांचं वगैरे जर डिस्टन्स असतं तर म्हणू शकलो असतो. देन वन कुड मेक द क्लेम. तर मग आपण म्हणू शकलो असतो. बघा, जर अंतर किती पावलांचं असतं, समजा साधारण 1000 feet between us, then one could make the claim that
ही वॉज फर्स्ट. तर मग आपण म्हणू शकलो असतो की दोघांपैकी कोणी जो आहे पुढं तो पहिल्यांदा पोहोचला असं म्हणता आलं असतं. बट इव्हन देन, आणि असं असून सुद्धा, तसा विचार केला तरी सुद्धा ते काय म्हणतात पहा, only the man behind him could confirm the distance between the two of them. पाठीमागचा माणूसच फक्त सांगू शकतो ना की त्यांच्यामध्ये किती डिस्टन्स आहे. म्हणजे तिथं सुद्धा त्या आर्ग्युमेंटला किंवा त्या वादाला त्यांनी जागा दिली नाही. आता हे महत्वाचं आहे, एवढं पाहूया आपण आणि आज थांबूया. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. बघा, when we reached काठमांडू. काठमांडू काय आहे रे स्टुडंट्स? when we reached काठमांडू, काठमांडू काय आहे? टेल मी फास्ट. काठमांडू is the capital of नेपाळ, राईट? नेपाळची राजधानी आहे ना काठमांडू. आसपासच्या देशांच्या राजधानी माहित असायला पाहिजेत. आणि त्याचबरोबर आपल्या देशात किती राज्ये आणि किती केंद्रशासित प्रदेश म्हणजे स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज विथ देअर कॅपिटल्स हे सुद्धा आपल्याला माहित असायला हवं ऍज अ पार्ट ऑफ जनरल नॉलेज. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असतीलच, नो प्रॉब्लेम. ओके, तर राजधानी आहे नेपाळची. When we reached Kathmandu, we discovered that a controversy had arisen. तिथं काठमांडूला गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की एक कॉन्ट्रोवर्सी अराइज झालेली आहे, म्हणजे उद्भवलेली आहे. कॉन्ट्रोवर्सी म्हणजे वाद. prolonged, here you can see the meaning, prolonged public disagreement or heated discussion. वाद की कोण अगोदर पोचलेला आहे वरती, ह्याच्यावरती तिथं वाद चालू आहे लोकांचा. हे तिथं काठमांडू मध्ये गेल्यानंतर त्यांना समजलं. अँड वी कॅन गेस द मेंटॅलिटी ऑफ पीपल. आपल्याला माहित आहे अशा वेळेस मीडिया म्हणा किंवा राजकारणी लोक वगैरे हे ते सगळ्याच ठिकाणी होतं. तर हे लोक कोणता मुद्दा कशा पद्धतीने उचलून धरतील हे आपल्याला काही सांगता येत नाही. आणि मग अशा पद्धतीची एक कॉन्ट्रोवर्सी तिथं निर्माण झाली होती किंवा असा प्रसंग उद्भवला होता. पुढचं वाक्य बघा, वी टॉक्ड इट ओव्हर. तर आम्ही त्याच्यावरती चर्चा केली. कोणी कोणी? हिलरी, कर्नल हंट अँड आय, या तिघांनी तिथं चर्चा केली. अँड तिथं त्यांनी ते तिघं पण कशाशी सहमत झाले पहा, किंवा त्यांचा निष्कर्ष काय निघाला बघा. वी अग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. तर ती जी कॉन्ट्रोवर्सी लोकांनी क्रिएट केली होती, तो जो वाद निर्माण केला गेला होता लोकांकडून, तर ते सगळं बालिशपणाचं आहे, याच्यावरती हे तिघही सहमत झाले. नेक्स्ट पॅरेग्राफ. सो वी मेड अ पॅक्ट. आणि म्हणून मग त्यांनी एक पॅक्ट केला. पॅक्ट म्हणजे करार असतो, एक बॉन्ड थोडक्यात. पॅक्ट म्हणजे काय? करार, बॉन्ड. सो वी मेड अ पॅक्ट अँड ईच ऑफ अस साइन्ड इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. नेपाळच्या प्राईम मिनिस्टर ऑफिस मध्ये त्यांनी एक पॅक्ट केला आणि त्याच्यावरती दोघांनीही साईन केली, सह्या केल्या. Each one signed his own statement. प्रत्येकानं आपलं आपलं स्टेटमेंट तिथं साइन केलं. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरीज स्टेटमेंट. हिलरी सरांनी साइन केलेली ते कॉपी यांच्याकडे आहे आणि यांनी तेनजिंग नोर्गे सरांनी साइन केली